नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध. पालकमंत्री मकरंद जाधव पाटील. महाराष्ट्राच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री श्री पाटील यांनी केले ध्वजारोहण. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करूया आणि बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवरती नेऊया, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद जाधव पाटील यांनी महाराष्ट्र दिनी केले. पोलीस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्र दिनाच्या 66व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अजिंक्य गोडगे, माजी आमदार विजयराज शिंदे, स्वातंत्र्य सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री नामदार पाटील पुढे म्हणाले की कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर ID अनिवार्य करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत 3,47,000 शेतकऱ्यांचे फार्मर ID तयार झाले आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपला फार्मर ID तयार केलेला नाही, असे शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित आपले शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री नामदार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात पोलीस विभागाने शानदार पथसंचलन केले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश मोरे यांनी केले. या कार्यक्रमात 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी राबवलेली जिवंत 7/12 मोहीम राज्यस्तरावरती अंमलबजावणी होत असल्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार विठ्ठल कुंभरे, नायब तहसीलदार निखिल पाटील, मंडळ अधिकारी जनार्दन बंगाळे, संजय चौधरी, शिवानंद वाकतकर, पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक संग्रामसिंह पाटील, पोलीस हवालदार सुनील जाधव, राजू आडवे, जिल्हा परिषद शाळेचे ओम भोंडे, अंजली डांगे, जिल्हा क्रीडा विभागांतर्गत जिल्हा युवा पुरस्कार विजेता प्रभाकर वाघमारे, साहसी पुरस्कारार्थी कुमारी सिद्धी सोनुने, महावितरणचे गणेश राणे व इतर नाट्य संघातील कर्मचारी आणि अवयवदान केलेल्या पद्माताई सावळे व वामनराव पडघान यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. अशा निर्णय परिपत्रक पत्र देऊन गुणगौरव होत आहे. निखिल गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान स्पर्धा अभियान व स्पर्धा सन 2023-24 या वर्षात राज्य वाकतकर मंडळ अधिकारी शेंदूरजन वितरित केल्याबद्दल गुणगौरव होत आहे. जिल्हा परिषद बुलढाणा परीक्षेसाठी मोफत शिकवणी वर्गासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना माननीय महोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन मोफत शिकवणी वर्गासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव माननीय महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा श्री प्रभाकर मधुकर वाघमारे त्यानंतर सिद्धी विठ्ठल सोनोने वयाच्या 9व्या वर्षी उत्तराखंड येथील केदार कंठा माउंटेन ट्रॅकअप पूर्ण केल्याबद्दल प्रोत्साहनात्मक साहसी पुरस्कार माननीय महोदयांच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बुलढाणा मंडळ कार्यालयाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी नाट्य कलावंताच्या संघाने सिक्यारी. यानंतर समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अरे तुझी आई आली, आई सोबत घे.
यानंतर माननीय महोदयांच्या निमंत्रित मान्यवरांच्या भेटी. सध्या तब्बल 109 प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे, ज्यामुळे आपल्या जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2000 एकरात 91 उपकेंद्राद्वारे 401 मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पातून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत 5000 लाभार्थ्यांनी आपल्या घरांवर रूफटॉप सोलर पॅनल्स बसवले असून त्यांचे वीज बिल कमी होण्यास मदत होत आहे. तसेच प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 7000 शेतकऱ्यांनी सोलर पॅनल्स बसवून शेतीसाठी विजेचा वापर सुरू केला आहे. यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2 अंतर्गत 28,000 घरकुलांचे काम प्रगतीपथावर. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. आपले शासन आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहे. आपण सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करूया आणि आपल्या लाडक्या बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊया.